30 आणि 40 मध्ये चेहऱ्याला ग्लो हा असा सहज मिळत नसतो किंवा शरीराला फिटनेस हा असा सहज मिळत नसतो। बऱ्याच वेळेस आम्हाला असं ऐकावं लागतं की हां तू तर नॅचरलीच तशी आहे, असं अजिबात नसतं। ह्यासाठी एक गरज असते ती म्हणजे मेंटेन लाईफस्टाईलची, आणि आपण आपल्या स्वतःला मेंटेन करायला काय एफर्ट्स घेत आहोत, काय कष्ट घेत आहोत ते आज मला तुम्हाला या सेशनमधून सांगायचं आहे। सर्वप्रथम स्किन, मला स्किनबद्दल इथे खूप महिलांना सांगायचं आहे। 30-40 मध्ये बऱ्याच जणींची स्किन डल होणं, डोळ्याखाली डार्क सर्कल्स येणं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, चेहरा अतिशय जास्त काळवणं या समस्या येत असतात। याचं कारण असते की जसं जसं तुमचं वय होत आहे तसं तसं तुम्हाला आणखीन जास्त काळजीची गरज आहे। आतापर्यंत भलेही तुम्ही काळजी घेतली नसेल, पण एक होतं की तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये ते हार्मोन्स होते आणि तुम्ही व्यवस्थित होतात। पण 30-40 मध्ये तुमचे हार्मोन जे असतात ते हार्मोन इम्बॅलन्स होत असतात आणि आपल्याला अधिक जास्त काळजीची गरज असते। तर अशा वेळेस आपल्याला काय बदल करायचे? सर्वप्रथम मी स्किनमधले काही बदल सांगते। तुम्हाला स्किनला कोणताही ऋतू असला तर तुम्हाला एक मॉइश्चरायझर लावणं अतिशय गरजेची आणि बेसिक गोष्ट आहे। बऱ्याच महिला स्किनला मॉइश्चरायझर लावण्याकडे अतिशय दुर्लक्ष करत असतात। आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, हातापायाला लावणारं लोशन हे चेहऱ्याला कधीच लावायचं नसतं। चेहऱ्याला लावण्याचं लोशन कुठलं असतं? चेहऱ्याला मॉइश्चरायझर कोणतं लावावं? तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला जेल बेस मॉइश्चरायझर वापरायचं आहे, आणि तुमची स्किन डार्क असेल तर तुम्हाला क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरायचं आहे। यामध्ये एक लक्षात ठेवा की तुम्हाला फेस मॉइश्चरायझरच चेहऱ्याला लावायचं आहे, बॉडी मॉइश्चरायझर नव्हे, फेस मॉइश्चरायझर तुम्हाला लावायचं आहे। लक्षात घ्या, हे आहे निव्हियाचं बॉडी मॉइश्चरायझर ज्याच्यावर लिहिलं आहे बॉडी लोशन, हे चेहऱ्याला लागणार नाही। आणि हे आहे निव्हियाचं क्रीम मॉइश्चरायझर जे चेहऱ्यासाठी बनलेलं आहे। निव्हियाचं मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल दिलं आहे, तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुमच्या चेहऱ्याला एक मॉइश्चरायझर निवडणं गरजेचं आहे। मॉइश्चरायझर लावलं की आपली जी स्किन आहे, आपला जो चेहरा आहे ना, तो सुरकुत्यांपासून फ्री राहतो। दुसरी गोष्ट तुम्हाला आणखीन एक माहिती असायला हवी, ती म्हणजे ही की तुम्हाला आठवड्यातून एकदा रात्री झोपताना चेहऱ्याला रेटिनॉल लावणं गरजेचंच आहे। रेटिनॉलचे नियम लक्षात घ्या। सर्वात पहिला नियम रेटिनॉलचा, रेटिनॉल हे रात्री झोपतानाच लावायचं। दुसरा नियम रेटिनॉलचा, आठवड्यातून एकदाच लावायचं। मला माहिती आहे रेटिनॉल हे खूप भारी जादू करते आणि ते एकदा लावल्यावर बायकांना असं वाटते की हे रोज लावलं तर किती भारी मजा येईल। नाही, ते रोज लावल्यावर ते स्किनला जास्त हार्मफुल होतं। हे आठवड्यातून एकदाच लावल्यावर फायद्याचं असतं। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, रेटिनॉल स्किनला लावल्यावर 10 मिनिटांनंतर तुम्हाला त्या रेटिनॉलवरच लगेच मॉइश्चरायझर लावायचे आणि मग झोपायचं आहे। बिना मॉइश्चरायझर लावता रेटिनॉल तसंच ठेवून झोपायचं नाही आहे। हे 3 नियम तुम्हाला लक्षात घ्यायचे। रेटिनॉलची क्रीम तुम्हाला मेडिकलला आरामशीर मिळून जाते। ट्रेटिल नावाची क्रीम आहे जी हार्डली 180-190 रुपयामध्ये येते। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवू शकते। रेटिनॉल क्रीम ही तुम्हाला मेडिकलमधनंच घ्यायची आहे आणि ही आठवड्यातून तुम्हाला फक्त आणि फक्त एकदाच लावायची। हे झालं स्किनबद्दलचं। दुसरा आहे फिटनेस। फिटनेससाठी तुम्हाला काय बदल करावे लागतात? 30-40 नंतर तुम्ही जर आजपर्यंत ड्रायफ्रूट्स नसेल खात आला तर तुम्ही आता ड्रायफ्रूट्स खायला सुरुवात करा। आणि सर्वात मेन गोष्ट, सकाळी उठल्यावर उपाशी पोटी भिजवलेले ड्रायफ्रूट्स खायला पहिले सुरुवात करा। यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे फॅट्स तयार होत आहेत ना, त्याचं कारण आहे की तुमची क्रेविंग वाढते, तुमचं वय वाढते आणि तुमची भूक त्याबरोबर वाढते। हे खूप महिलांना का कळत नाही मला तेच समजत नाही आहे। क्रेविंग वाढणं म्हणजे तुमच्या शरीराची भूक आणि गरज वाढणं हे जास्त आहे। म्हणून तुम्हाला सकाळी उठल्या ना भिजवलेले ड्रायफ्रूट्स खायचे, जेणेकरून तुमची जी क्रेविंग आहे ती क्रेविंग कंट्रोलमध्ये येत असते। म्हणून सकाळी उठल्यावर 2 ते 3 बदाम आणि 1 ते 2 अक्रोड आणि 10 ते 15 मनुके एकत्र रात्री झोपताना भिजत घालायचे आणि ते सकाळी तुम्हाला चावून चावून खायचे। लक्षात घ्या, 3 बदाम, 2 अक्रोड आणि 10-15 मनुके रात्री झोपताना पाण्यात भिजत घालायचे, सकाळी उठल्यावर ते सोलून खायचे। मनुके नुसते खा, अक्रोड आणि बदाम जे आहेत तर ते तुम्हाला सोलून खायचे असतात। तर ड्रायफ्रूट्स ॲड करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, पाणी व्यवस्थित पिणं, दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी तुमचं पिलंच गेलं पाहिजे। यामुळे तुमच्या स्किनला लवकर वयस्कर होत नाही, म्हातारी होत नाही आणि तिला सुरकुत्या पडत नाही आहे। पुढची स्टेप आहे, तुम्हाला 30-40 मध्ये जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुमचे केस।
नेहमी ही गोष्ट लक्षात घ्या की वेट लॉस करण्याच्या याच्यामध्ये खूप जणींनी त्यांचे केस गमावलेले आहेत. हो, हे खरं आहे. वेट लॉस जर्नीमध्ये बऱ्याच महिलांचे केस खूप पातळ झालेले आहेत. त्याचे कारण हे आहे की त्यांनी जेवण कमी केलेलं आहे. जेवण कमी करून वेट लॉस होत नसतो. तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तो योग्य आहार घेऊन आणि जंक फूड अवॉइड करून करायचा असतो. हे खूप महिलांना कळत नाही. पण ठीक आहे, जर तुमचे आता हेअरफॉल झालेलाच आहे आणि तुमचे केस पातळ झालेलेच असतील तर लक्षात घ्या 30-40 असताना जर हे केस एवढे पातळ आहे तर ते पुढे आणखीन जास्त पातळ होणार आहे. त्याला दाट करायसाठी काय करायचं आहे, तुम्हाला कढीपत्त्याची पानं चावून खायची आहेत 2 ते 3. नाहीतर तुम्ही तीळ खा. कच्ची तीळ खाणं खूप चांगलं आहे. सूर्यफुलाच्या बिया खा. सूर्यफुलाच्या बियांमध्ये खूप चांगले प्रोटीन्स असतात आणि ते प्रोटीन्स तुमच्या स्किनला हेअर्सला चांगली ग्रोथ देत असतात. पंपकिन सीड्स मिळतात, म्हणजे त्या गंगा फळाच्या बिया म्हणतात, ज्याला डांगराच्या बियासुद्धा म्हणतात, मिळतात. त्या मार्केटमध्ये 150 रुपयाला एक पॅकेट मिळते. हिरव्या कलरच्या बिया असतात. त्या बिया पण तुमच्या आहारात ठेवा. सूर्यफुलाच्या आणि त्या बिया एकत्र करा आणि त्या बिया तुम्ही थोड्या थोड्या रोज खाण्यामध्ये ठेवा. भूक लागली की त्या बिया खायच्या, म्हणजे तुमची जी क्रेविंग आहे ती क्रेविंग पण संपते आणि तुमचे केसांची वाढ आणि स्किनसुद्धा इम्प्रूव्ह होत असते. 30-40मध्ये महिलांनी चालण्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवं. त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी त्यांना जेव्हा पण वेळ मिळत आहे आणि जमत आहे अशा वेळेस पायी शतपावल्या करायला निघा. म्हणजे तुम्ही पायी चालायला निघा आणि छान मस्त व्यवस्थित तुम्ही रोज चालत जा, चालत या. तुम्हाला शक्य होईल तितकं. यामुळे तुमचे पायही मजबूत राहतील, तुमच्या शरीराला हालचालाची सवय राहील आणि तुमच्या पोटावर जे ब्लोटिंग जमा होत आहे, म्हणजे जे फॅट जमा होत आहे, बेली फॅट जमा होत आहे, ते लवकरात लवकर कमी होईल. अशाच आणखीन सेशनसाठी माझ्या या पेजला नक्की फॉलो करा. मी रोज तुमच्यासाठी दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन घेऊन येत असते. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे डार्क सर्कल्स पूर्णपणे घालवण्यासाठी मेडिकलमध्ये कुठल्या क्रीम अवेलेबल आहे आणि आणखीन कुठले घरगुती उपाय आहे किंवा ट्रीटमेंट्स असतील ज्याने डार्क सर्कल्स जातात. दुपारचं सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स, ज्यामध्ये आम्ही महिलांना मदर इंग्लिश स्पीकिंग म्हणजे मदरसाठी गरजेचं असलेलं इंग्लिश स्पीकिंग आम्ही त्यांना शिकवणार आहोत, इंग्लिश शिकवणार आहोत. फी 2 टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात. 45 दिवसांचा हा कोर्स आहे. फी फक्त 999 रुपये आहे, जी तुम्ही 2 टप्प्यांमध्ये भरू शकतात. आणखीन माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे 7755925370 ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.